एक विचार. म्हणून मी मगाशी म्हणालो फर्स्ट देअर वॉज अ थॉट अँड थॉट वॉज गॉड. आपल्या जीवनाला आकार देणारा जसा कुंभार असतो, कुंभार कुठे गेले? कुंभार गेले कुठं गेले? कुंभार काय करतो? त्या चक्रावर मातीचा गोळा ठेवतो आणि त्या चक्रावर ठेवलेल्या मातीच्या गोळ्याला जसा तो मातीच्या गोळ्यावर जसा तो हात फिरवतो ना, तसा त्या मातीच्या गोळ्याला आकार येतो. मातीच्या गोळ्या मग त्याच्यातून अनेक आकाराची पात्र बनतात. त्याला आपण भांडी म्हणतो. भांडी, आताची भांडी स्टीलची भांडी, पूर्वीची भांडी मातीची होतात. मातीची पातेली असायची, त्याला आपण मातीचे पाण्याची भांडी असायचे, त्याला माठ म्हणायचे. मी माझ्या तोंडामध्ये मडकं घेणार होतो पण टाळलं. पाण्याचा अशी अनेक प्रकारची, बरं का, अशी अनेक प्रकारची भांडी. त्या मातीच्या भांड्यांमधनं आपण काय करत होतो? स्वयंपाक करत होतो. त्या मातीच्या भांड्यातला आपण स्वयंपाक खात होतो तेव्हा कुणाची गुडघे दुखत नव्हते, कुणाला ऍसिडिटी नव्हती, कुणाला कोलेस्ट्रॉल नव्हता, कुणाला ब्लड प्रेशर नव्हता, कुणाची शुगर वाढत नव्हती, कुणाला काहीच नव्हतं. आणि जशी मातीची भांडी गेली आणि ऍल्युमिनियम आलं, सगळे ऍल्युमिनियम सारखे वाकडे तिकडे झाले. सियावर रामचंद्र की जय. कुंभार जो आहे तो त्या मातीच्या गोळ्याला जसा आकार देतो, फिरत्या चाकावरती देशी त्या मातीला आकार, तसा आपला विचार आपल्या जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. विचार त्या विचारानं तुम्हाला अयोध्येला आणलेलं आहे. तुम्ही नाही चालणार. आमचे एवढे व्यस्त उद्योगात असणारे आमचे खर्डीकर शेठ, आमचे गणेश शेठ व्यस्त. पेट्रोल पंप चालवतात ते. पेट्रोल पंप सोडून इथे येणं. आणि मला जेव्हा हे कळलं आमच्या विशी साहेबांकडून, माझ्या कानावर विश्वास बसायला. पण नाही म्हणले येणार. बघा म्हणलं गाडी सुटली नाही पाहिजे. तर काय वेळ येणार होतो पण गाडी सुटली नाही. सुटली गाडी तर नाही. ते गाडीला घेऊन आले. मी काय सांगतोय? विचार. म्हणून एक लक्षात ठेवा, विचारच आपलं भलं करतो आणि विचारच आपलं बुरं करतो. विचारच आपल्याला टॉपला नेतो आणि विचारच आपल्याला. इथं यंग जनरेशन बसलेले म्हणून मी सांगतोय, आपल्याला उगीच असं वाटतं आपल्यावर करणी केली म्हणून आपण खाली गेलो. नाही हो. करणी, बुधबाधा, अंक तम हे असली डोक्यात ना. आता तरी इतर रामाच्या आयोजित ना इथं शरीराला सोडा. आणि जर काय घेऊन जायचं असेल ना तर तो विचार कुणाचा? त्या रामाचा विचार आपण घेऊन. रामाचा विचारच आपल्या जीवनामध्ये. आणि तो विचार राजा दशरथानं त्या यज्ञामध्ये काय केला? अर्पण केला. यज्ञ देवता प्रसन्न झाली मंडळी. आणि ती यज्ञ देवता प्रसन्न होऊन बरं का, त्या यज्ञ देवतेनं पायस घेऊन त्या अग्नीमधनं म्हणे काय झाली? निर्माण झाली. त्या यज्ञ कुंडातनं ती यज्ञ देवता प्रसाद, पायस म्हणजे प्रसाद, आणि तो प्रसाद राजा दशरथाच्या हातात देणार. तेवढ्यात राजा दशरथ बाजूला झाला. कारण तो प्रसाद किती जणींना द्यायचा होता? किती जणींना? तिघींना द्यायचा होता. त्यामुळे नको रे बाबा हे वाटप करणं. मग त्यानं काय केलं? तो प्रसाद कुणाच्या हातात दिला? वशिष्ठांच्या हातात दिला. वशिष्ठांनी काय केलं? तो प्रसाद घेतला आणि त्या पायसातला अर्धा भाग कौशल्याला दिला, अर्ध्यातला अर्धा भाग कुणाला दिला? सुमित्राला दिला. आणि त्यातला जो राहिलेला अर्धा भाग आहे तो कैकेयीला दिला. कैकेयी ही राजाची कोण होती? पट्ट राणी होती, आवडती राणी होती. तिच्या मनात विचाराला हातात तो प्रसाद आणि मनात काय विचाराला? मला शेवटी का दिला?
बाया कुठं रुसतील. प्रसाद आधी दिला काय आणि नंतर दिला, पण मला शेवटीच का दिला. आणि अशी करून बसली रुसणारी, अशी बस अशी करू. आणि नेमका असा हात धरून असलेला तो प्रसाद कुणी धडकला. पिंड Jose